चॅनलमध्ये सर आपलं स्वागत आहे। आपण तलासरी अंतर्गत जे उपक्रम राबवला आहे, हा उपक्रम का आहे आणि काय बोलणार आपण? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। मी नितीन हरड, नायब तहसीलदार संजय गांधी तलासरी। सर्वप्रथम शासनाने 1 ते 7 ऑगस्ट हा महसूल सप्ताह जाहीर केलेला आहे। या महसूल सप्ताहामध्ये शासनाचे विविध उपक्रम योजना यांचा वंचित घटकाला जास्तीत जास्त लाभ मिळावा म्हणून प्रचार प्रसिद्धी चालू आहे आणि वंचित घटकाला जास्तीत जास्त न्याय देण्यासाठी आणि त्यांच्यापर्यंत योजना पोहोचवण्यासाठी शासनाने हा कार्यक्रम जाहीर केलेला आहे। तर 1 ऑगस्टपासून हा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि आज 5 ऑगस्ट आहे। 5 ऑगस्टमध्ये विशेष सहाय्य योजनेतील म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या ज्या 5 योजना आहेत, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, राष्ट्रीय कुटुंब सहाय्य योजना आणि इंदिरा गांधी निवृत्तीवेतन योजना, या काही योजना आहेत। या योजनांचे लाभार्थ्याला पैसे मिळतात आणि हे पैसे पूर्वी DBT झालेलं नव्हतं, त्यामुळे ते त्यांच्या खात्यावर जायचे, चेकद्वारे जायचे, परंतु आता शासनाने DBT केल्यामुळे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरमुळे त्यांच्या खात्यावर डायरेक्टली जमा होतात। तर अशा लाभार्थ्यांचे आधार कार्ड शासनाला जमा नसल्यामुळे किंवा आधार कार्ड बँकेशी लिंक नसल्यामुळे त्यांचे पैसे मिळत नाहीत, म्हणून शासनाने 5 ऑगस्ट हा दिवस पूर्णपणे या वंचित घटकाला म्हणजे या लाभार्थ्यांना पैसे मिळत नाही, तर अशा लाभार्थ्यांना पैसे मिळण्यासाठी की त्यांचे आधार कार्ड प्रमाणीकरण करून घेणे, आधार कार्ड बँकेशी लिंक करणे यासाठी व्यापक प्रमाणात मोहीम राबवलेली आहे आणि हा 5 ऑगस्ट महसूल सप्ताहामधला पूर्ण त्या लाभार्थ्याला सहभागी करून घेण्यासाठी दिवस ठरवून दिलेला आहे। तर हा दिवस त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे। त्याच्यामध्ये आधार प्रमाणीकरण करणे, आधार कार्ड बँकेशी लिंक न करणे आणि जी काही त्यांची समस्या असेल त्याचं निराकरण करून त्याला अनुदान मिळण्यासाठी ही उपाययोजना चालू आहे। या सप्ताहासाठी तुम्हाला प्रतिसाद कसा भेटतोय जनतेकडून? ह्या सप्ताहामध्ये लाभार्थ्याचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे। म्हणजे आपल्या पूर्ण तलासरी तालुक्यामध्ये 14,000 लाभार्थी आहेत विविध योजनांचे। तर आपल्या जवळजवळ 97 ते 96% काम DBTचं पूर्ण झालेलं आहे। थोडं काम बाकी आहे, ते सुद्धा लाभार्थी उत्कृष्टपणे प्रतिसाद देत आहेत। प्रत्येक गाव पातळीवर आम्ही त्याची प्रचार प्रसिद्धी केलेली आहे आणि लाभार्थी मोठ्या प्रमाणात तहसील कार्यालयामध्ये आपलं अनुदान मिळण्यासाठी आणि आपलं जे काही त्यांची समस्या आहे ते सोडवण्यासाठी येत आहेत। आणि यामध्ये विविध प्रकारचे जे दिव्यांग लाभार्थी आहेत, हे दिव्यांग लाभार्थीसुद्धा इथे मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि ते आम्हाला सहकार्य करत आहेत आणि काही लोक आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मदत करत आहेत। असे किती लाभार्थी आले तुमच्याकडे? आज 5 ऑगस्ट रोजी जवळजवळ 100 ते 150 लाभार्थी त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये आलेले आहेत। त्याचसोबत आपल्यासोबत दिव्यांगन आहे। सर, आपलं प्रथम नाव सांगा, आपण कुठले? माझं नाव बापू हरती शनिवार आणि तलाठी सुनार करते आणि मी अपंगाची कार्य करते आणि हे करत असताना जे लाभार्थी आहेत त्याप्रमाणे त्यांच्या कोणत्या समस्या आहेत ते आम्ही त्यांना सोडवलेले आहेत। तुमच्या संघटनेमध्ये किती पदाधिकारी आहेत? संघटनेचा जवळजवळ 4 ते 5 आमच्या आहेत। इथे आल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आला? इथे आल्यावर आम्हाला तर की अजून किती अजून लोकांची बाकी आहे करायची, त्याच्यावरती संबंधित अजून किती आम्हाला करायची बाकी आहे, पण ती आमची करत असताना आम्हाला कोणी वंचित राहू नये म्हणून आम्हाला ते काम करायचं। आपण बघू शकता तलासरी अंतर्गत मोठा कार्यक्रम आयोजित करून त्यांनी इथे लाभार्थी बोलवले आहेत आणि त्याचबरोबर आपण बघू शकता इथे दिव्यांग जेवढे आहेत हेही आपल्याला बघू शकता इथे मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आणि यांनी उत्तमरित्या या शासनाचा एक कारभार चांगला योग्यरित्या करतात। आणि असं असताना इथे मात्र काही लाभार्थी इतर पण आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। काय बोलणार आपण? ही योजना उत्तम आहे असं आपण बघू शकता। त्यांना व्यवस्थित त्यांचे शब्द उमटत नाही आहे, पण ते बोलण्याचा प्रयत्न करतात आणि एवढ्या लांबून ती इथे खास या सप्ताहासाठी आलेले आहे, महसूल सप्ताह आहे यासाठी आलेले आहेत आणि इथे मोठ्या प्रमाणात या सप्ताहानिहाय पूर्ण 5 दिवस हा सप्ताह चालू आहे। मशाल न्यूज नेटवर्क, संदीप राऊत। धन्यवाद सर।